जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की शिक्षण सेवक जो काही कालावधी असतो म्हणजे शिक्षण सेवक या ठिकाणी रुजू झाल्यानंतर त्याला 3 वर्षापर्यंत जे काही शिक्षण सेवक कालावधी सध्या बघा करायला पडतो। त्यानंतर त्याला जे काही नियमित वेतन श्रेणी असेल त्याची तर ती सध्या बघा त्या ठिकाणी लागू होते। त्यानंतर त्याला मानधनावर न घेता डायरेक्ट जी काही वेतन श्रेणी असेल तर त्या वेतन श्रेणीनुसार त्याला जे काही त्याचं वेतन असेल तर ते वेतन सध्या बघा मिळत असतं। तर त्या अनुषंगाने एक महत्त्वाचं सध्या जे काही पत्र आहे तर ते पत्र सध्या इथं इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, तर हे जे पत्र आहे तर जिल्हा परिषद यवतमाळ संदर्भात पत्र इथं बघा देण्यात आलेलं आहे। तर हे कार्यालय शिक्षण विभाग प्राथमिकचं आहे पत्र बघा, आताचं आहे, लेटेस्ट पत्र आहे। तर ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी बघा आदेश हा देण्यात आला आहे। तर इथं काय आहे आदेश, तर पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षण सेवक योजना लागू न करता नियमित वेतन श्रेणीत नियुक्तीबाबत व वेतनात संरक्षण देण्याबाबत प्रस्ताव, अशा पद्धतीने इथे हा आदेशाला जे काही मजकूर असेल तर तो मजकूर देण्यात आला आहे। म्हणजे पवित्र पोर्टलद्वारे जे शिक्षक नियुक्त या ठिकाणी बघा झालेले आहे शिक्षण सेवक, तर त्यांना जी काही शिक्षण सेवक योजना असेल तर ती लागू न करता नियमित वेतन श्रेणीत नियुक्तबाबत व वेतनात संरक्षण देण्याबाबत प्रस्ताव इथं म्हटलेला आहे। तर ह्याच्यामध्ये बघा जे संदर्भ असेल तर ते संदर्भ इथं जोडण्यात आलेला आहे। तर नेमका विषय काय आहे तर तो आपण ह्या ठिकाणी बघा समजून घेऊया, जेणेकरून तुमचं लक्षात येईल का हे कोणा संदर्भात आहे। तर इथं बघा खाली काय म्हटलेलं आहे की शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद बघा यवतमाळ अंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे शिक्षण सेवक भरती प्रक्रिया 2024 मध्ये खालीलप्रमाणे शिक्षण सेवक यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहे। शालेय शिक्षण विभाग व क्रीडा विभागाचे दिनांक 16/12/2022 च्या शासन निर्णयानुसार मुद्दा क्रमांक बघा 1 ते 9 नुसार नमूद अटी शर्तीच्या तसेच संदर्भीय क्रमांक 3 चे शालेय शिक्षण क्रीडा विभागाचे 15/9/2011 चे शासन परिपत्रक निर्णयानुसार नमूद 1 ते 3 मुद्द्यांची पूर्तता करीत असलेले पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षण सेवक यांना शिक्षण सेवक योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियुक्ती देण्याबाबत तसेच त्यांना त्यांच्या पूर्वीच्या सेवेच्या वेतनात संरक्षण देण्याबाबत नमूद आहे। म्हणजे इथे महत्त्वाचे बघा शासन निर्णय देण्यात आले, त्याच्यामध्ये एक आहे 16/11/2022चा या ठिकाणी 16/12/2022चा शासन निर्णय, 15/9/2011चा शासन निर्णय। मग त्याच्यामध्ये ज्या काही 1 ते 3 ज्या सध्या मुद्दे आहे तर ते सध्या नमूद आहे। तर ते कोणाला लागू होणार, तर जे शिक्षण सेवक सध्या बघा ऑलरेडी या ठिकाणी त्यांचा कार्यकाल जो असेल तर तो पूर्ण करून आलेले आहे। तर अशा शिक्षण सेवकासंदर्भात ही महत्त्वाची न्यूज आहे। तर इथं बघा पुढे काय म्हटलेलं आहे, त्या अनुषंगाने बघा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1967 कलम 95 नुसार प्राप्त अधिकारान्वये संदर्भीय शासन निर्णयानुसार खालीलप्रमाणे नियुक्त शिक्षण सेवक यांनी पूर्वी बघा 6 सहशिक्षक या पदावर सेवा केली असल्याने त्यांना शिक्षण सेवक योजना लागू न करता नियमित शिक्षक पदावर नियमित या ठिकाणी बघा नियुक्ती तसेच पूर्वीच्या सेवेच्या वेतनाचे संरक्षण देण्यात यावे। म्हणजे या ठिकाणी जे सध्या पवित्र पोर्टल मार्फत पुन्हा निवड झालेले जे शिक्षक आहे तर त्या शिक्षकांनी ऑलरेडी कुठंतरी बघा त्यांची निवड झाली होती आणि ऑलरेडी त्यांनी जे काही 6 शिक्षक म्हणून पदावर सध्या बघा त्यांनी काम केलेलं आहे। म्हणजे त्यांचं शिक्षण सेवक कालावधी जो असेल तर तो सध्या बघा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। परंतु नवीन पवित्र पोर्टलमध्ये पुन्हा त्यांचं सिलेक्शन झालं आणि त्यांना आता डायरेक्ट शिक्षण सेवक जो कालावधी असेल तर तो शिक्षण सेवक कालावधी न करता त्यांना डायरेक्ट जे काही असेल तर ते शिक्षण सेवक योजना लागू न करता इथं नियमित जे काही शिक्षक पदावर नियुक्ती तसेच पूर्वीच्या सेवेच्या वेतनात संरक्षण देण्याबाबत इथं सांगितलेलं आहे। म्हणजे ज्यांनी ऑलरेडी जॉब केलेला आहे शिक्षण सेवक म्हणून त्यांचा जो कालावधी होता 3 वर्ष तो देखील पूर्ण झालेला आहे। तर अशा शिक्षक जे काही पुन्हा बघा त्यांनी परीक्षा दिली असेल आणि त्यांना परत ह्या ठिकाणी जे काही शिक्षण सेवकासंदर्भात जे शिक्षक भरतीमध्ये पुन्हा जॉईन झाले तर त्या शिक्षकांना किंवा ते जे काही लागलेले शिक्षक असेल तर त्यांना डायरेक्ट या ठिकाणी शिक्षण सेवक योजना त्या ठिकाणी लागू न करता नियमित जी काही वेतन श्रेणी असेल नियमित पदावर तर त्यांना बघा नियुक्ती इथं मिळालेली आहे। म्हणजे इथं असे जे काही शिक्षक आहेत तर त्यांना ह्या ठिकाणी फायदा होणार आहे। म्हणजे ज्यांचं ऑलरेडी 3 वर्ष शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालं आहे तर त्यांना बघा इथे नियुक्ती इथं मिळालेली आहे। तर इथं आता जे काही शिक्षकांची नावं देखील देण्यात आली, तर इथं बघा शिक्षकाचं नाव पदनाम शिक्षण सेवक होते, त्यानंतर यापूर्वी सेवा केलेल्या संस्थेचं किंवा जिल्हा परिषदेचं नाव, म्हणजे ऑलरेडी हे जे शिक्षक आहे तर त्यांनी इथं बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद कुठंतरी ऑलरेडी सध्या ते रुजू होते, परंतु नवीन जी काही टेट ह्या ठिकाणी दिली आणि त्याच्यामध्ये परत सिलेक्शन झालं तर त्यांना बघा पुन्हा ह्या ठिकाणी सध्या कार्यरत जे काही
जिल्हा परिषद असेल तर त्या ठिकाणी इथं नियुक्ती मिळाली आहे. म्हणजे इथे जे काही ऑलरेडी ह्यांनी शिक्षण जो सेवक कालावधी असेल तर तो 3 वर्ष इथं बघा पूर्ण केलेला आहे. म्हणून ह्यांना आता डायरेक्ट जे पुढची नियुक्ती असणार आहे तर ती डायरेक्ट शिक्षण सेवक न मिळता नियमित जे काही पद असेल, नियमित वेतन श्रेणी असेल तर ती ह्या ठिकाणी बघा मिळालेली आहे. त्यानुसार इथे जे काही अटी शर्ती देखील देण्यात आली आहे. तर ह्या अटी शर्ती त्यांच्यासाठी काय असणार आहे ते देखील बघा. निवड झालेले नवीन पदाची व पूर्वीच्या पदाची वेतन श्रेणी समान असल्यास कर्मचाऱ्यास पूर्वीच्या पदावरील सेवा ज्येष्ठता लागू होणार नाही. तथापि पूर्वीच्या पदावरील सेवाग्राह्य धरून वरिष्ठ निवड श्रेणीचे लाभ देय होतील. अशा पद्धतीने इथे अटी आणि शर्ती देण्यात आली. त्यानंतर दुसरा आहे शासन निर्णय 15/9/2011 नुसार नवीन नियुक्ती प्रकरणी पूर्वीची सेवा निवृत्ती वेतनासाठी ग्राह्य राहील. त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे सदर पदावरील नियुक्ती ही नवीन जे काही नियुक्ती असल्याने वेतनास संरक्षण देण्यात आले तरी नियमानुसार परिवीक्षाधीन कालावधी लागू राहील. अशा पद्धतीने इथे ह्या जो काही आदेश आहे तर ह्याच्यामध्ये सूचना देखील देण्यात आली. म्हणजे ह्याच्यामध्ये जो काही फायदा आहे तर तो फायदा म्हणजे ऑलरेडी सध्या जे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण करून ह्या ठिकाणी बघा जॉबला असताना टेट पुन्हा दिली आणि त्यांचं परत सिलेक्शन झालं तर असे जे काही शिक्षक होते तर त्या शिक्षकांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये डायरेक्ट ह्या ठिकाणी बघा जी काही शिक्षण सेवक योजना असेल 3 वर्षासाठी तर ती त्यांना लागू नसणार आहे. त्यांना डायरेक्ट जे असेल तर ते नियमित वेतन श्रेणी सध्या बघा लागू असणार आहे. तर त्यांना ह्या ठिकाणी जो काही फायदा असेल तर तो फायदा इथं झालेला आहे. तर असे बरेचसे जे काही शिक्षक होते ऑलरेडी त्यांनी पुन्हा टेट परीक्षा दिली आणि ते टेट परीक्षा देऊन पुन्हा बघा जॉईन झाले तर असे शिक्षकांना शिक्षण सेवक जी काही योजना होती तर ती सध्या बघा इथं लागू नाही झाली. त्यांना डायरेक्ट जी वेतन श्रेणी असेल तर ती सध्या इथं मिळालेली आहे. तर अशी ही एक महत्त्वाची जी काही आदेश आहे तर तो आदेश सध्या जिल्हा परिषद यवतमाळचा इथं बघा निघाला आहे. तर असे प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये काही ना काही शिक्षक सध्या बघा रुजू आहे जेणेकरून त्यांनी ऑलरेडी जो शिक्षण सेवक कालावधी होता तर तो सध्या बघा पूर्ण झालेला आहे. म्हणजे त्यांची सेवा जी असेल ती 3 वर्षापेक्षा जास्तच त्या ठिकाणी झालेली आहे. बरोबर. मग पुन्हा त्यांनी परीक्षा दिली आणि परत सिलेक्शन झालं तर अशा वेळेला त्यांचं शिक्षण सेवक कालावधी इथं बघा पकडला नाही जात. त्यांना डायरेक्ट नियुक्ती नियमित वेतन श्रेणीवर इथं मिळत असते. तर अशी ही एक महत्त्वाची सध्या बघा ही अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे अपडेट असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील तुम्हाला पाहायला मिळेल. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात. तर बहुतेक जे काही आता जी परीक्षा होणार आहे टेट 3 संदर्भात तर ह्याच्यामध्ये बघा असे जे काही शिक्षक असेल किंवा मग जे टेट 2मध्ये सध्या लागलेले शिक्षक आहे बरोबर म्हणजे जॉईन झालेले शिक्षक तर ते देखील त्यांच्या वरच्या वर्गासाठी बघा इथं टेट 3 परीक्षा असेल तर ती सध्या ह्या ठिकाणी देऊ शकतात किंवा ते त्या ठिकाणी बघा ट्राय होईल. तर जी कॉम्पिटिशन असेल तर ती कॉम्पिटिशन बघा त्या अनुषंगाने पुन्हा ह्या ठिकाणी वाढणार आहे. तर त्या दृष्टीने जो काही अभ्यास असेल तर तो अभ्यास सध्या बघा तुम्ही सुरुवात ह्या ठिकाणी करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आगामी येणारी टेट 3 परीक्षेमध्ये नक्कीच तुमचा जॉब देखील सध्या बघा इथं मिळू शकतो. तर सध्या तरी हे एक महत्त्वाची जे काही ऑलरेडी ज्यांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाला होता तर त्यांच्यासाठी बघा महत्त्वाची ही आदेशपत्र सध्या असणार आहे. तर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये अशा पद्धतीने आदेश हा निघणार आहे बरोबर. तर हे एक महत्त्वाचं पत्र होतं. हे पत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता सविस्तर. तर भेटू आपण नेक्स्ट एखाद्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.